आय डोंट नो. खुर्चीचा आवाज आहे. कळला ते खुर्ची किती डेंजर आहे. खुर्चीचा आवाज आहे का? आवाज सिद्ध करून दाखवलं. उद्या पुढे मागे माझ्यावर आळ नको यायला. माझ्याकडे ना की रॅपिड फायर आहे. सो तुम्ही असे मगासपासून पाणी खूप आहे. वेळा वाव फायर बोलले म्हणून पाणी. बुजवतो नाईस नाईस. बुजवतो मी आता सगळं. मग आता प्रश्न विचारू की नको? विचार असं काय त्यांनीच बुजवणार आहे. मी प्रश्न उत्तर देऊन उत्तरानेच बुजवशील का? दोघही सांग ना. पण असं माहिती असेल काहीतरी असेल ना. दोघांना माहित नाही. काहीच माहित नाही दोघांना. आणि नंतर कळलं की आमच्याबद्दलच गॉसिप चालले बाहेर. एक जण की जो प्रॅक्टिकली ते बघतो, एक जण जे खूप इमोशनली बघतो आणि एक जण ते ह्युमरनी बघतो. असं कोण आहे तिघांमधलं? मी इमोशनल आहे. आय थिंक मी emotional ह्युमरसली बघू शकते. ओके मग मी प्रॅक्टिकली बघतो. एक्झॅक्टली वाटून ते घेतलं. वाटून नव्हते घ्यायचे. वी आर रेडी. एक सेकंड ना. राजकुमार सॉरी. आता ही इज रेडी. ओके नाव ऐक. त्याला आता हा महत्वाचा प्रश्न विचार. दिवसातला कितवा चहा आहे त्याचा? किती आहे? आत्ता हा झी 5वा. झी 5वा. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी 5 ओरिजिनल्सवर मराठीमध्ये लवकरच एक नवी कोरी सिरीज येते ज्याचं नाव आहे बेदुणे 3. आणि त्यानिमित्ताने खरं तर बेदुणे 3 नाही, बेदुणे 4 याला काउंट करायचं का आपण? ऑफकोर्स करायचं. बेदुणे 4 आहेत माझ्या बरोबर. हॅलो, हॅलो. कसे आहात? मस्त. कसं चालू आहे प्रमोशन? खूप छान चालू आहे. आता तू आल्यामुळे अजून छान आहे. प्रतिम चालू. कशी केली आजच्या दिवसाची सुरुवात? म्हणजे एवढं सगळं शेड्यूल तुमचं बिझी आहे, त्यात आज सगळ्यांना इंटरव्ह्यूज द्यायचे आहेत. एक काय आज एक ठरवून उठलेला आहात? आज आम्ही ठरवून असं उठलो होतो की बेदुणे 3 ही सिरीज शूट तर मस्त झाली आहे, त्याचं प्रमोशन उत्तम करायचंय. नाही आपलं एक सकाळी उठल्यानंतर लक्षात आलं की देर आर बटरफ्लाईज इन माय स्टमक. तर आय थॉट आय विल म्हणून वाटतं आणि मी तेवढ्यासाठी ती फुलं माझ्यावर बसवत म्हणून मी फुल ठेवले. हा की आमचं कनेक्शन दाखवण्यासाठी फुल ठेवलं. आणि त्याची सुरुवात करताना की ही आता म्हणजे हे फार उत्तम घडतंय की आपली सिरीज येते. तर आता प्रश्न त्याच्याबद्दल विचारणार तर वी आर रेडी फॉर इट अशा आम्ही आलो. ऑनेस्टली सांगू का, आम्ही काही काळापूर्वी शूट केली ही सिरीज. तर थोडे दिवस डिस्कनेक्ट होता जरा या विषयाशी. तर आता नव्याने आम्ही परवा चला हवा योद्याचं शूट केलं याचं आमचं. त्यानंतर आज एवढे दिवसभर सिरीज बद्दल बोलतोय. सो ते रिसर्फेस झाले एकतर. आणि वी वर रेडी फॉर इट आणि वी वर व्हेरी इगर. कधी एकदा जाऊन हे लोकांसमोर मांडतो आहोत. आणि आता 5 डिसेंबर रिलीज पण आहे. सो आतुर आहोत. आता काही दिवस आयुष्यातले बेदुणे 3 मय झालेले आहेत. तसा आजचा दिवस त्यातला एक. क्या बात आहे. म्हणजे तू आणि क्षितिजनी याच्या आधी पण एकत्र काम केलं आणि ती पण एक ट्विस्टेड लव्ह स्टोरीज होती. आणि मला वाटतं ह्या लव्ह स्टोरीमध्ये एक ट्विस्ट येतोय. हे असं टायटल याचं काहीतरी एक आहे साधारण. बनमस्कामध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्याला माहिती तो ते कास्टिंग करत होता. आणि ती म्हणते मला पण म्हणजे त्यांची ट्विस्टेड लव्ह स्टोरी झाली असं. हा म्हणजे त्याचं टायटल असं होतं ना की ट्विस्टेड लव्ह स्टोरी म्हणून तसं. असं. पण त्यानंतर कट्टू आता दोघं जण पुन्हा एकदा एकत्र दिसताय. सो आता त्यावेळेस जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना भेटला होता तेव्हाचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही एक काय चेंज चांगला जाणवतो एकमेकांमध्ये? खूप खूप फरक आहे. एकतर बनमस्कामध्ये माझं कॅरेक्टर आणि सौमित्रचं म्हणजे शिवराज व्हायचं जे कॅरेक्टर आहे त्यांची ट्विस्टेड लव्ह स्टोरी होती. आणि बनमस्काची जी आमची सगळी भट्टी जमून आली होती ती क्रेझी होती. म्हणजे एकतर आमचे जे दिग्दर्शक आहेत विनोद लवेकर, हा इतका प्रेमळ माणूस आहे आणि जसा डिरेक्टर असतो तसं त्या सेटवरचं वातावरण असतं. तर त्यामुळे आम्ही सगळे इतके फ्रीली शूट करत होतो की मला ऍक्च्युली नंतर काही सिरियल्स केल्यानंतर लक्षात आलं की सिरियलचं शूट असं असतं. कारण आम्ही बनमस्काच्या सेटवर जे करायचो ते फक्त इम्प्रोव्हायझेशन मज्जा होती. सो सेम मालई शिवानी नंतर मालिका करायला लागल्यावर कळलं हे आहे खरं तर हा सेटअप. एक्झॅक्टली आपण म्हणजे एक असायचो इथे. आम्ही सोडलंच नाही. मी तेच केलं आणि त्यानंतर नाही केलं.
नाही, पण ते असं एक वर्कशॉप असल्यासारखं होतं आमच्यासाठी, थिएटर वर्कशॉप असल्यासारखं. आणि त्यानंतर मध्ये बराच काळ गेला, आम्ही एकत्र काम केलं नव्हतं, पण ह्या निमित्ताने बेधुणेतींच्या निमित्ताने आम्ही एकत्र जेव्हा काम केलं तेव्हा फरक असं काय आय डोंट नो, म्हणजे असं खूप डिस्टिंक्टली काही फरक असं नाही जाणवला, विच इज अ गुड थिंग. मला असं वाटतं की आम्ही मध्ये काही वर्ष गेली आणि काही वेगवेगळी कामं जरी केलेली असली तरी आमच्यात काहीच मैत्रीमध्ये किंवा काम करण्याच्या पद्धतीमध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये काहीच फरक नाही. आम्ही तितकीच मजा करत येस केलं. ह्या सिरीजच्या शूटसाठी जेव्हा तुम्ही तिघ जण एकत्र भेटलात तर तेव्हा साधारण आधी कॉमेडी एकत्र तिघांची जमली का केमिस्ट्री एकत्र जमली? कॉमेडी. एक्साइटमेंटची ट्रिप बसली ग सगळ्यात पहिले. एक्साइटमेंटची ट्रिप बसली की वाव, ह्या कंपनीत काम करायचंय रोज आता पुढचे काही दिवस, याची एक मजा आली पहिले. आणि ते झालंच, आपोआप झालंच. ते सगळे कोऑपरेटिव्ह आणि भारी लोक आहेत या सेटवर, असतात युजली, पण म्हणजे इथे अगदीच असं मित्र, जाणवलं जास्त. समवयीन, त्यामुळे एक शिस्त, आस त्याच्याबद्दलची, आणि तरी चिल असून ते सगळं प्रेशर घेणं, ही मजेची गोष्ट आहे त्यातली. पुष्कराज, तुझं जे कॅरेक्टर आहे पोलीस आहेस तू, आणि पोलीस एकतर चोराला शोधतात नाही तर मग हरवलेल्या माणसांना शोधतात. मला सांग, खऱ्या आयुष्यामध्ये इंडस्ट्रीमधल्या एका मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या मागे जर का एक पोलीस किंवा एक डिटेक्टिव्ह लावायचा असेल चांगल्या गोष्टीसाठी, तर कोणाच्या मागे लावायला आवडेल तुला? म्हणजे फॉर एक्झाम्पल, सपोज एखादा मित्र असेल जो सिंगर आहे, तर त्याचा रियाज कसा आहे, किंवा एखादा मित्र जो सतत कारणच देतो की नाही नाही मी तर बिझी, आणि मग नंतर कळतं की तो झोपाच काढत असतो. सो अशा फनी गोष्टींसाठी कोणाच्या मागे अनेक लोकांना माझ्या मागे पोलीस लावायचे असतील, कारण मी इतक्या वेळा लोकांना नाही येणार आहेस का बाहेर, असं नाही आता बिझी आहे रे, नाही आता हे शूट करतोय, नाही आज खूपच लेट शिफ्ट संपणार आहे वगैरे, असं मी खूप वेळा करत असतो. तर डेफिनेटली लावायचे असेल या. सो असे एक्सक्युजेस मी देत असतो, त्यामुळे माझ्या मागे अनेक लोकांना पोलीस लावायचे असतील हे तर मला वाटतं. मला पोलीस लावायचं असं असेल तर क्षितिशच्याच मागे, कारण क्षितिश बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या मला असं वाटत असतं की त्यांनी मला सांगाव्या, पण तो मला सांगत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जर एखादा डिटेक्टिव्ह लावला, पोलीस पण नाही डिटेक्टिव्ह, त्याला कळलं नाही पाहिजे कोण आहे, आणि मग त्यांनी जर त्या शोधून माझ्यापर्यंत पोहोचवल्या तर मला भारी वाटेल. आणि हे फक्त पर्सनल याच्याबद्दल नाही आहे, तर प्रोफेशनली मी मगाशी पण म्हटलं की कधी कधी मला कळत नाही की काय एक्झॅक्टली विचार करून आता हे त्यांनी घेतलं वगैरे. म्हणजे आता मी रिसेंटली, म्हणजे आधीची खूप वर्ष अशा क्रेविंगमध्ये गेली, म्हणजे 3-4 वर्ष अशी गेली, 4-5 वर्ष अशी गेली जिथे मला क्षितिजबरोबर काम करायचंय हे अत्यंत, म्हणजे क्रेविंग हा शब्द मी व्यवस्थित कॉन्शियसली वापरतोय. ते क्रेविंग होतं की क्षितिजबरोबर मला काम करायचं आहे. हे पहिली आमची सिरीज होती एकत्र, आणि त्याच्यानंतर अनेक सिरीज, अनफॉर्च्युनेटली त्यातलं काहीच रिलीज झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर केलेली कामं वगैरे, आम्ही एकत्र केलेले सीन्स वगैरे काही रिलीज झाले नाही. पण ते करत असताना, ते बघत असताना, म्हणजे ते आता हे खोटं म्हणजे वाटण्याची गरजच नाही, सांगोल्याला पण आपण शूट करत असताना माझा आणि याचा सीन नव्हता, पण मी दिवसभर सेटवर थांबलो होतो ह्याचा सीन बघत. एंटायर डे आय वॉज देअर. कारण मला या प्रोसेसची म्हणजे हे वाटतं की आत्ता हे ज्या पद्धतीने वाक्य बोललंय ते असंच नाही आलंय, कारण त्याला पाठांतर करताना बघितलंय आणि आता इकडे परफॉर्म करताना बघितलंय, आणि मी शोधण्याचा प्रयत्न करतोय काय करतोय हा माणूस, आणि मग इतका इफेक्टिव्हली वेगळंच काहीतरी बाहेर आलंय वगैरे. तर जस्ट जिनियस. आणि तो ऍक्च्युली ही इज म्हणजे तो जादूगार आहे, म्हणजे तो जादू करतो. तर ते तसं म्हणजे कधी कधी वाटतं की आपल्याला तो हिप्नोटाईज करतोय का, की आपल्याला इज ही मेकिंग मी बिलीव्ह दॅट नो आय एम नॉट I'm really happy you're saying that. But okay it is- it's okay it I is think it's growing too on much. me now. It's okay, yeah, okay, बस. हितेश, तू काय सांगशील? काय? थोडं कौतुक पण झालंय आणि तुला त्याच्या मागे लावायचं एका पोलीस. detective त्याने साठी लावला गोष्ट असेल माझ्या शोधायला. मागे असं मला वाटतंय ऑलरेडी. तो एक तर कल्पना बोलून दाखवते हे करेन वगैरे, हे केलं असू शकतं. कारण हे खरं आहे, तो म्हणतो ते की असं मध्येच एक गॅप जाते, कम्युनिकेशन गॅप, ज्याच्यावर ते मलाही आवडत नाही, त्यालाही आवडत नाही, आणि ती हिची कशी गॅप जातेच. म्हणजे एनिवे शिवानी कॉन्टॅक्ट नाही करत फार, तर आम्ही ती accept केलं त्या हा ती आधी. ऍक्सेप्ट केली, ती गॅपचीच मैत्री आहे. करतो आम्ही. मी ऍक्च्युली शिवानीच्या आईशी तिच्याविषयी जास्त बोलतो, हिला माहिती हो. नसेल. आपण तेच म्हणतो. राधा रांगोळे आणि मी रेग्युलर टच मध्ये आहोत. हो. मी पण इंस्टाग्राम वर आम्ही रेग्युलर बोलतो. आम्ही व्यवस्थित बोलत असतो की काय चाललंय. ऑफकोर्स ही कम्युनिकेशन गॅप मध्ये मध्ये जाते, आणि माझे
पुष्करासारखं सेमच आहे की लोकांना असा प्रश्न पडतो की तू करत काय असतेस मग, म्हणजे तू कुठे असतेस, तू इकडे आलीस की तुला तिकडे जायची घाई असते, मग तू तिकडे भेटतेस तेव्हा तू म्हणतेस की नाही घरी जायचंय. मग सांगायचं खूप कोलॅब्स असतात, shoots असतात यार. नाही पण शूट्स असतात हे कारण आहे, पण त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की मी हा पण म्हटलं तसं हो. प्रायव्हेट आहोत. म्हणजे काय, म्हणजे मी खरं सांगते मी प्रचंड बोरिंग आहे. मला पुस्तक दिलं किंवा काही एक सिरीज दिली आवडती किंवा तर मग मी रमते आणि मग मी पण. मला घरी रमते. आणि म्हणजे मी हम्म. सुट्टीच्या दिवशीचा हा माझा प्लॅन असू शकतो की मस्त मूव्हीज बघत मूव्ही मॅरेथॉन करायचं किंवा पुस्तक वाचत बसायचं. हा असू शकतो. सो माझ्या मागे असे डिटेक्टिव्ह लावू शकतात लोक बघायला. करेक्ट, सेम तसंच वाटतं मला. म्हणजे आता या पोझिशनला मला इथून सगळे लोक गायब झाले तरी एक 7-8 तासानंतर मी असंच तुम्हाला सापडू अरे यार. शकतो की इतकं मला डुईंग नथिंग. कारण ते शाहरुख खानच्या बाबांनी म्हणून ठेवले ना की जो लोक कुछ नहीं करते वो कमाल करते. ओ तर ते आता शाहरुखच्या बाबांचं ऐकायला पाहिजे, माझ्या बाबांचं नाही ऐकणार मी. शाहरुखचे बाबा कधी बोलले? अरे तुला माहिती नाही का, शाहरुखचे बाबा बोलले. चला कळलं गुगल करू थांब काय जरा. नाही रे. काय ते? माझ्याकडे ना एक रॅपिड फायर आहे, सो तुम्ही असे मगासपासून आमच्याकडे खूप पाणी आहे. वेळा वाव फायर बोलले म्हणून पाणी ना. बुजवतो नाईस नाईस. बुजवतो मी आता सगळं. मग आता प्रश्न विचारू की नको? ए विचार असं काय, त्यांनीच बुजवणार आहे मी प्रश्न, उत्तर देऊन बुजवेन. उत्तरानेच बुजवशील हा. का? बरं सो ठरलं का? सो प्रश्न सुरू करूयात आपण. ओके, येस. मला सांगा तिघांपैकी सेटवरती सगळ्यात जास्त हसणारा किंवा हसवणारा कोण होता? ऑफकोर्स पुष्की. एकच. हा? हसवणारा One and only. ऑफकोर्स. हसवणारा हसणारी. हो हो. हा? कॉमन Okay. आन्सर आहे तिघांचं मला आताही वाटतं. तुला कळू शकतं. येस. कोणाची टाइमपास कॉमेंट्री सतत चालू असायची? क्षितिश ऑलवेज. ऑलवेज. न्यू टू मी बट ओके. तुला कळत नाही ते, तू बोलतोस ते. हा, तीच मजा आहे. शूट दरम्यान असं कधी झालंय का की असं काहीतरी घडतंय आणि असं वाटतंय की कमाल बाप आज काहीतरी नाद होणार आहे सेटवरती, असं रोज. कोणामुळे झालंय? हा. रेग्युलर वाटतं असं. पण असं कोणामुळे जास्त झालेलं? नाही या असं नाही. हा, स्क्रिप्टमुळे. कोणाचा सीन तुम्हाला सगळ्यात जास्त अनस्क्रिप्टेड वाटला? या नो. एखादा दोघांचं scene. असू शकतं त्यांचे जे नाही Scene. actually. पण तुला सांगू कुठला आपला फोटोशूट वाला सीन सूरज हो, बरोबर, हो, हो. तो स्क्रिप्टेड आहे पण आपण मजा पण खूप केली आहे त्यामध्ये अशी वेगवेगळी. सगळे सीन्स मला ऍक्च्युली नाही असं, म्हणजे माझ्या बाबतीत तरी नाही झालं. ते अक्षय जोशीने सगळं लिहून ठेवलंय. म्हणजे आम्हाला जाऊन बोलायचं होतं, म्हणजे पाठांतर ज्या ऍक्टरला म्हणजे माझ्याऐवजी दगड आणला असतं तरी त्यांनी उत्तम काम केलं असतं. हे असं नको बोलाय. अरे खरंच आहे, पण हे त्यांनी सगळं त्याची लिहून ती ठेवलं सवय आहे होतं. स्वतःला एक असं नाही underestimate अंडर एस्टिमेटचा करायची. मुद्दा नाहीये, मी म्हणतोय अनस्क्रिप्टेड नव्हतं एवढं. अनस्क्रिप्टेड. ओके, तिघांपैकी असं फेक कंट्रोलर कोण आहे? म्हणजे असं खूप खूप केओस, खूप धमाल, खूप काहीतरी जोक्स आणि असं चालू आहे, पण असं एकदम दाखवायचं की नाही नाही मी एकदम शांत आहे, पण आतूनच लॉल तिघही. काय चालू आहे, असं कोण आहे? ठीक आहे. ऍब्सोल्युटली ती तिघं जण? आतमध्ये धुमसत असताना सगळं हसू किंवा असू काही. असो किंवा राग रेज सगळं- सगळं अत्यंत कंट्रोल्ड. संयमित. संयम संयत. 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 तिघांमधलं बेदुणे 3चा प्रँक कोण करू शकतो? म्हणजे 2चे 4 करून सांगतात ना, तर आता नाव बेदुणे 3 आहे म्हणून आपण 2चे 3 करून सांगतात. म्हणजे काय दोनाचं ते? सेटवरती हे कशी सांग. रिक्षा फिरवतात ना, हा, एखादा तसं- प्रँक तसं सांगते ना, मी तसं. सांगते एखाद्याचा काहीतरी घडतं किस्सा आणि मग तो अख्खा रिक्षा फिरते ती आय डोंट थिंक सेटवर. मी तिघही त्या नोटवर त्या नाहीच आहे रिक्षा म्हणजे. फिरवणारे रिक्षा नाही. फिरवणार नाही Absolutely आता. बिलकुल नाही मग आहे. आमची comedy- रिक्षा फिरवली जाऊ शकते. हा हा. हा. आणि आम्ही टाइमपास खूप करू शकतो, हम्म. पण रिक्षा फिरवणारी लोक त्यातल्या त्यात मीच असेन या तिघांमध्ये, म्हणजे त्यातल्या त्यात. पण शिवानी तर अत्यंत मितभाषी आहे. ऍब्सोल्युटली हो. नाही. आणि हा पण absolutely हा नाही. खूप सिटकॉम वाला आहे हा. म्हणजे की आता बघ ना, इथे बसल्या बसल्या तो जे करतोय हा त्याचा झोन आहे, तो रिक्षा फिरवणारा नाही. नाही. हा ते तर नाहीच करणार. म्हणजे इतकं आमच्यात ते काय म्हणजे गंमत आहे ना त्याच्यातली, की क्षितिज आणि मी अनेक सेटवर म्हणजे बेदुणे 3च्या सेट पासून असं आम्ही हे करतो की शिवानी बरोबर तसं मी झोन नाही घेत, पण क्षितिज बरोबर माझं असं नेहमी असं, अरे गॉसिप सांग ना. तो म्हणतो अरे काहीतरी गॉसिप सांग ना. हो. अरे गॉसिप, आणि काहीही माहित नसतं आम्हाला दोघांना. हो, खरंच आम्हाला दोघांनी काही माहित पण नसतं. मी यातलीच आहे, हा. मला पण माहित नाही. आणि नाही. मी विचारते की हा सांगा आणि मग सांग. त्यांचं सांगून होतं तेव्हा आपल्याकडे काहीच नसतं हो. सांगायला. नाही आमच्या दोघात तर असं होतं की आमची एक व्हॅनिटी शेअर करत होतो आम्ही, तर त्याच्यामध्ये आम्ही की दोघंही सांग ना, पण असेल माहिती असेल काहीतरी असेल ना, पण दोघांना काहीतरी माहित नाही. काहीच माहित नाही दोघांना. आणि नंतर कळलं की आमच्याबद्दलच गॉसिप चालले बाहेर. खरंच
झालेलं आहे. हो हो सिरियसली सिरियसली अजिबातच नाहीये म्हणजे याच्यात. येस. तिघांनी जर काय व्हॉट्सअप ग्रुप काढला फक्त तिघांचा, मी तर WhatsApp त्याचं वर नाव नाहीये. काय? तो व्हॉट्सअपवर नाहीये, प्रश्न नील आहे पुढे. अरे यार, Sorry. नाही तरी पण सपोज आलास कधी व्हॉट्सअपवर पुढे मागे आणि हा. काढला तिघांचा एक ग्रुप, तर काय नाव द्या? मी तर भाशी. ए आय डोंट नो. खुर्चीचा आवाज आहे हा? कळलं आता ही खुर्ची किती डेंजर आहे. खुर्चीचा आवाज आहे का? क्षिती. आवाज म्हणजे सिद्ध करून दाखवलं just. दाखवलं रे. उद्या पुढे मागे माझ्यावर आळ नको यायला. समाज माध्यमांवर उगाच. नाही नाही, मला- तुझं मला- इन्स्टा आयडी आहे ना क्षितिज दाते मेकिंग बिलीव्ह, तर Making. लोक ठेवतील. ओ वा वा वा. खूप गुड वन. अभ्यास केलाय. सी मला नाही वाटत आम्ही तिघं कधीच कुठला ग्रुप काढू. म्हणजे जर चुकून काढला तर आम्ही त्यातनं बाहेर पडण्यात पहिले, पडू. तेही रात्री 3 वाजता. अरे कोणाचं लक्ष जाणार नाही तेव्हा Exit. ते हरभर तर बेजुणे तीन प्रमोशन ग्रुप एवढा दुसरं काय. त्याच्या पलीकडे असू शकत नाही. तिघांमधलं बिंदास बोलतो पण माती खातो असं कोण आहे? तोच तू विचार खात ते असं तू म्हटलेच नाही. सो या नाही, दोघांपैकी- खातो खाते असं काही असू शकतं. बिनधास्त आम्ही कोणीही बोलतो म्हणजे हो, एकमेकांबरोबर तसं बिनधास्त बोलू बोलतो. शकतो. पण पण माती मी कोण याच्यात खातं? माती खातो म्हणजे मी बिंदास बोलतो पण लोकांना वाटतं मी माती खातोय. मला स्वतःला नाही वाटत. नाही आता हवाई उद्या सेटवर नाही का किती वेळा मी बोलवतो तेव्हा हा एक्झॅक्टली हीच रिएक्शन होते. एक्झॅक्टली हीच अरे reaction. भाई, काय तो केलेलं हवाई आहे मी? उद्याला माझ्या शेजारी बसला होता ह्या बाजूला, आणि एक ऑन रोल ऑन कॅमेरा इंटरनल कॉमेडी इतकी करत होता हा, आणि मला सुद्धा रे पुष्की गप्प बस यार. अरे स्टेजवर रोलिंग माईक लावले आपल्याला, अरे, गप्प ना तू. आणि मी आणि तो असं अरे मग त्याला काय झालं. इंटरनल कॉमेडी पण नव्हती. मी जरा सांगतो एक विषय. आता तुम्ही एपिसोड बघालच हवाई उद्याचा. त्याच्यामध्ये श्रीरंग गोडबोले सर होते, तर त्यांच्याबरोबर आमचं ते चाललं होतं आणि ते जे बोलत होतं त्याच्यावर आम्ही खूप हसत होतो आणि इंटरॅक्ट करत होतो. खूप मजा येत होती. एका पॉइंटला ते किती भारी आहेत हे सगळ्यांनीच मान्य केलं होतं. ही व्यक्ती एक कविता त्यांची म्हणून दाखवत होती. अरे पण विषय निघालेला पुष्की. बरोबर आहे, मी काय मला म्हणत थोडे नाही. पाठांतर फ्लॉन्ट करायचं होतं. बरोबर, मी नव्हतंच म्हणत होतो तसं, पण त्यांनी ती म्हणून दाखवली. तर रंगा सर म्हणाले की हे मला पण आठवत नाही, सांग रे क्षितिज काय वगैरे. तर मी याच्यावर म्हटलं की आम्हाला सांगितलं असतं कविता पाठ करून येतं आम्ही पण आलो असतो. तर ह्याच्यामध्ये काय इंटरनल कॉमेडी आहे. तर मी म्हटलं की मी बिंदास बोलतो ते हा पण त्या मोमेंटला खूप हसायला येऊ शकतं आणि हसायला तेव्हाच येते आणि जेव्हा तो- हसायचं हे नसतं. करत होतास ते काय काय आता सांगू शकत नाही. सांगा यार, आता मला ऐकायचं रेडिओ एवढं. काय वादंग होईल, नाही सांगू शकत. अच्छा त्याच्याबद्दल बोलतो हा, मग? ओके ऑन फेस करत होतास तू. राईट 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 ते तुला बरोबर. सांग- शिवानी नंतर सांगतो तुला. हे नंतर, हे तुमच्यासाठी नाही, मला नंतर सांग. नाही तुला सांगेन. तू येतेस का व्हॉट्सअप ग्रुपवर तर काढू आपण. नको नको, तू नाहीच आहेस ना पण मी नाहीच आहे, WhatsApp ला, मग तुमच्या काय? तिघांचं काढा ना, त्यात मी सांगतो. हा. ओके, लास्ट जर का तिघांमध्ये एक ब्लूपर स्पेशल अशी कॉम्पिटिशन ठेवली, तर याचा किंग किंवा क्वीन कोण असेल तिघांपैकी? तिघं शिवानी तिघं असू शकते पण. नाही तिघही मला ऍब्सोल्युटली तिघही वाटतात. हो. कारण आणि मी फुट- खूप हसते. हा, फुट- नाही मी हसायला लागले ना की मला लूप लागतो हा. आणि मग मी थांबत नाही. मग मला रात्रीचे किती वाजले, शूट, लोक थांबले, डिरेक्टर कोण आहे, ते चिडलेत का, को ऍक्टर्स कोण आहेत, मला काही नाही. मी हसायला लागले की मला मला loop एस्पेशल लागतो. नाईट शिफ्ट नव्हतं ना तुझे. हो मला loop एका म्हणलं लागतो. झोपेच्या अभावात जे जे हसायचं तिला लूप लागतो भ्रम ना. झाल्यासारखं होतं आपण- लाफ्टरवर. हे कपडे पोस्टरवरचे कपडे आहेत, त्या कपड्यातला आपला जो सीन आहे ना रात्रीचा, हो, हो, हो. तेव्हा तुला हसण्याचा लूप लागला होता असा. हो, हो. नाही मला अनेक लोक बेकार तुला झालं. एक किस्सा- थांबलेलात मग नेक्स्ट सीन साठी. हो खूप नाही वेळा आम्ही थांबलो. खूप वेळ, मग शेवटी मला असं सांगावं लागतं की आता जे डिरेक्टर आहेत त्यांना मला सांगायला लागतं की तुम्ही ओरडा, तुम्ही आरडाओरडा करा आणि प्रॉपर आरडाओरडा करा माझ्यावर, तरच मी थांबेन, अदरवाईज मी नाही थांबू नाही शकत. पण हे माझ्याही बाबतीत होतं, ह्याच्या बाबतीत नाही होत तसं. मला पण ते होतंच. म्हणजे मी असं एक खूप अत्यंत सिरियस व्यक्तिमत्व म्हणून असं एक स्वतःला कॅरी करत असतो आणि अचानकपणे असं हे काहीतरी होतं. सांगता नाही तुला हसायला येतं. नाही अरे खरंच तर मी खूप सिरियस सेटवर मी तू विचारू शकतो डिरेक्टर्सना माझ्या, पण मी असं असतो आणि अचानकपणे मला एखाद्या सीनमध्ये काहीतरी फनी वाटलं ना, जे कधी कधी इतरांना फनी नाही वाटत पण आपल्याला वाटलेलं असतं आणि आपण त्याच्यावर इतके हसतो. विनोद दादांनी खूप वेळा मला असं केलं की आता म्हणजे संध्याकाळची वेळ आहे आणि 7 मिनिटात सीन संपायचा, डे लाईट जातोय वगैरे असं, मुकेश
इथे हे आहे त्यांनी बघितलेलं आहे. तर ते असं की त्याला वाटतं की आता 7 मिनिटात कोणाचा सीन होऊ शकतो, तर त्याला वाटतं की पुष्कराचा होऊ शकतो पटकन, कारण पाठांतर आहे, पटकन ते लव वगैरे. आणि तेव्हा नेमकं मला हसायला येते वगैरे. आणि त्याच्या भरोशीच्या मोशेला हे नेहमीच होतच त्याचं, व्हायचंच त्याचं. तिघांची अशी एखादी वियर्ड किंवा फनी सवय आहे का की जी तुम्हाला असं वाटतं की हा जर का माझा मित्र नसता की ही माझी मैत्रीण नसते तर मी अजिबात टॉलरेट केली नसती? शिवानी ही सवय जी आहे पाय आलं होतं. ही जी आहे ती खूप बनमस्काच्या काळापासून आहे अच्छा. की क्षितिज थांब, हा रिलॅक्स, आपण आता हे करतो दोघंही. मी आणि- समजू शकते. हो. सिंक विथ द सिंक. No worries. आणि शिवानी खूप फोन वापरते, खूप फोन वापरते. हो. हा, आणि ती ऍडिक्ट असं नाही, माहिती वाचन आणि तिचे हम्म. अवांतर उद्योग खूप आहेत, हा. पण ती सेटवर नाही केंद्र. अच्छा. ऍक्च्युली आज सकाळी आपण किती दिवसांनी शूट केलं हो. तेव्हा पण, आणि मला तुझी ती अशी ती वाली फिगर आहे ना, मला असं तरी ही अशीच असते, आठवली. ही शॉर्टच्या आधी अशीच असते. आणि किती क्लोज लागला काय महत्वाचा सीन. तू म्हण रोल कॅमेरा. रोल कॅमेरा ऍक्शन. नाही अरे यार. शिवानी, आम्ही याच्यावर ट्रिप करायचो. लास्ट मोमेंट रोल कॅमेरा ऍक्शन, हा सुरू, असं सुरू करते पण ती. हे टॅलेंट आहे म्हणजे हो मग. अर्ध पूर्ण इकडे डोकाजून ऍक्शन नाही. म्हटल्यावर direct अरे सगळ्यांना take असं वाटतं द्यायचा. माझं शॉर्ट मध्ये लक्ष नसतं. नाही, मी फोन खूप वापरते पण ह्याच्यातनं तिचा फोकस नाही हलत, हे जे मी सांगतो मी तेच त्याच्यातनं ती म्हणते, काही talent आहे. ऍक्टर म्हणून टीका नाहीये ही. पण हे मी फोन talent खूप आहे. वापरते. हम्म. हा, पण असं होऊ शकतं अरे, क्वार्टरला की updates 2 घरी सेकंद तर देत असते मी. हा. घरी अपडेट्स देत असते. ठीक आहे. पण ती टेकच्या फुल इनच असते, ती काही प्रश्नच नाही. पुष्कराज काय यांच्या सोयी सवय. नाही तू मला विचार करत होतास का एवढा वेळ? नाही माझ्यावर येत नाही ना, मी विचार करत होतो. काही नाही मला तसं नाही, नथिंग असं काहीच नाही आहे ज्याचं तरी त्रास होईल वगैरे. म्हणजे इतकं सिमिलर पॅटर्न्स आहेत ना सगळ्यांचे. गायब होण्याचे पॅटर्न सिमिलर आहेत, परत यायचे पॅटर्न सिमिलर आहेत. हे प्रश्न नाही आहेत की कुठे इतके दिवस का नाही फोन केलास वगैरे, काय आत्ताच कसं काय एकदम बोलायला लागलीस वगैरे, हा मुद्दा नाही आहे. हे असले काही नाही, हे सेम असल्यामुळे, ॲब्सोल्युटली सेम गोष्ट असल्यामुळे ते नाही होत. म्हणजे आम्ही मजेने काही सांगतो असं कधी कधी की मी काहीतरी रागात ह्याला बोललो किंवा असं, पण असं कधीच होत नाही. की समजून घेणं हे अत्यंत ते आहे, कारण ती सगळ्यांची वाईट सवय आहे. म्हणजे असं नाही की रोज कॉन्टॅक्टमध्ये राहतोय किंवा बर्थडे पार्टीजना अटेंड करतोय, इव्हन बर्थडे विश करतोय वगैरे, पण तरी सुद्धा मैत्री आहे. हे आता ज्या लोकांना एक्सेप्टेड आहेत त्यांनी या ग्रुपमध्ये यावं, असं आहे ते. पण ग्रुप नाहीच ना. पण ग्रुप म्हणजे तसं नाही, व्हॉट्सअप ग्रुप नाही. हे बघ तुम्ही इतकं फोन ॲडिक्ट तू, फोन ॲडिक्ट. नॉर्मल ग्रुप असू शकत नाही का यार, कट्ट्यावर समविचारी गटात तुम्ही या असं. आमच्या गटात. तिघांमधलं असं एखादी अशी सिच्युएशन येते ना की आपल्याला तेव्हा असं खूप शांत राहून संयमाने अशी ती सॉर्ट करायची असते वगैरे, असं तसं तिघांमधलं कोण आहे की एक जण की जो प्रॅक्टिकली ते बघतो, एक जण जे खूप इमोशनली बघतो, आणि एक जण ते ह्युमरनी बघतो, असं कोण आहे तिघांमधलं? मी इमोशनल आहे. आय थिंक खूप मी emotional ह्युमरसली बघू शकते. ओके, मग मी प्रॅक्टिकली बघतो. एक्झॅक्टली, वाटून ते घेतलं. वाटून नव्हते घ्यायचे. नाही, काहीतरी कोणाला तरी कळलंच नाही ना, म्हणजे आता ही जर हसत असेल जसं आम्ही तेच इंटरव्ह्यू केलं, 3 संपवायचा पंते आहे. होते, आम्ही उचलले. हा, म्हणजे सिम्पल आहे की तू आता तू तू कशा पद्धतीने बघतेस? मी जशी सिच्युएशन असेल त्या, म्हणजे डिपेंड्स की मग तू सिच्युएशन काय- मग तू आम्हाला काय पण- पोटात टाकलं? अरे यार, तुम्ही तसं उत्तर द्यायला पाहिजे. नाही तसं आता एखादी सिच्युएशन आहे की आता आपल्याला जायचं आहे, याला तालमीला जायचं आहे, मला शूट आहे, शिवानीला घरी जायचं आहे, तर यांनी सिच्युएशन क्रिएट केली, आता उत्तर द्यायला. नाही, नाही, खरं आहे. हे खरं आहे. हे आत्ताचा सिनारिओ आहे. हे खरं आहे. आता हा इमोशनल झाला, याला एकदम पाणी आलं, ही हसती आहे त्याच्यावरती, तर मला प्रॅक्टिकली लागणार ना की ओके तू पटकन प्रश्न विचार, मी पटकन करतो. ओके, पटकन चहा ही आणि situation बिस्किट्स द्या, कॅरेट केकवर पटकन आणून टाका, Yes. संपून टाकूया आपण. घरी जाते. Simple आहे. कळलं, ही सिच्युएशन यांनी क्रिएट केलेली आहे. नाही, नाही, ही आहे सिच्युएशन आता. आता मला जायचंय नाही, मला नाट्याच्या जायचंय, तालमीला. मला जायचंय, मला शूट लावायचंय, घरी Exactly. जायचंय, तिला पूर्ण स्वयंपाक बनवायचंय रात्री. हो, मला चूल आणि चूल आणि चूल चूल आणि चूल. चूल आणि चूल आणि आणि चूल. चूल. बीप लावा. झोपायचं, झोपूया थांब. सेटवर सगळ्यात जास्त असं एक म्हणतो ना की आपण की एक आला आणि एनर्जी आली सगळ्यांमध्ये, असं तिघ जण. Absolutely. नाही, ही अत्यंत मॅसिव्ह पॉवर आहे एनर्जी अप करायची किंवा डाऊन करायची तिघांमध्ये. हो रे पुष्कराज, हो, आणि ही रिअलिटी स्पीट करतोय, मग फॅक्ट स्पीट करतोय. आणखी नाही, कारण म्हणजे आता ए सेटवर जाऊन आता हे वातावरण काय ठेवायचंय
हे अत्यंत कंट्रोल असलेले तिन्ही व्यक्ती आहेत त्या. हो हो अत्यंत कंट्रोल असलेलं म्हणजे तिथे त्या मोमेंटला जाऊन अत्यंत सिरियस स्टॅन्स घेतला तर वातावरण सिरियस होऊ शकतं पूर्णपणे. अत्यंत चल क्या कर रहा है यार, चल मजे करने के आज वगैरे असं घेतलं तर ते होऊ शकतं. आम्ही तिघही त्याच्यात जात नाही त्या लेवलपर्यंत, पण हे डेफिनेटली माहिती आहे की इट्स अ व्हेरी काय पॅसिव्ह क्वालिटी. या तर मला सांगा, आता या सिरीजचा जेव्हा ट्रेलर आला खूप छान छान कमेंट्स आल्यात त्याच्या खाली आणि तुमचं सिरीज खूप बद्दल येस सिरीज बद्दल मी जरा टाळत होते कारण तुम्ही नाही, आधी बरोबर खूप आहे. वेळ तेच नाही, बोलत correct, पण correct. होतात ना. बरोबर सिरीज So- बघायचीच आहे. बेदुणे 5 डिसेंबरला मराठी झी5 वर येते, ती तुम्ही बघणारच आहात, त्याच्याबद्दल काही वादच नाही आमचं. तर हे बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की फ्लेवर काय असणार आहे. अत्यंत सिरियस पण आहे, त्यात सल्ले पण तुम्हाला खूप गोष्टी मिळत असतील. इट्स व्हेरी ह्युमरस ऑल्सो. पुढे हे तुला नंतर परत शेवटी पण बोलायचं आहे. करतील हे ना तू शेवटी टाक. एडिटर्स आहेत की नाही तुमच्याकडे? हा अरे एडिट करतोस की नाही? सो त्याच्या खाली खूप छान छान कमेंट्स होत्या आणि ज्या वेळेला ट्रेलर मी पण पाहिलं तर मला असं लागलं की हे काहीतरी वेगळं, म्हणजे आत्ताच्या काळामध्ये ह्या एक विषयाची कमेंट खूप अशी होती, गरज पोलीस म्हणून वेगळं कोणीतरी पाहिजे. पोलीस म्हणून तरी चांगले कॉमेडियन घ्यायचे. मला ती कमेंट खूप आवडली. मी रात्री खूप ट्रिप केलं त्या कमेंट. मी रिप्लाय पण दिला आणि नेमकं तुम्ही नाही सापडलं तो. अरे यार, सगळ्या छान छान कमेंट्स येत होत्या आणि कौतुक होतंय सगळीकडून. म्हणजे प्रत्येक भूमिकेचंच तिघांचं आतापर्यंत कौतुक झालं, पण आठवतं का की स्वतःला शेवटचं अप्रिशिएट कधी केलं होतं तुम्ही? बापरे. नाही मला तर मी कधीच करत नाही स्वतःला अप्रिशिएट. का गं? नाही, कारण मला असं वाटतं मी माझं कामही बघत नाही कुठलंच. म्हणजे मला ते कॉन्शियसनेस पण आहे किंवा मला असं वाटतं मी मॉनिटर पण नाही बघत टू बी ऑनेस्ट. कारण मला असं वाटतं की तुम्ही डिरेक्टरवर आणि यांच्यावर मी पूर्ण विश्वास ठेवते. चांगली वाईट पण असू शकते गोष्ट, आय डोंट नो. मी विश्वास ठेवते आणि मला असं होतं की बास ते तेवढं ते सांगतायत आणि त्यांच्या ह्यानी आणि त्यात मला जे काय ॲड करायचं आहे ऑफकोर्स माझ्या डोक्यानी ते मी करेन आणि आय विल मूव्ह ऑन. आय विल नॉट वॉच एनी ऑफ माय, कारण मी जर त्यात अडकले तर इट्स अ रॅबिट होल असं मला वाटतं. सो आय डोंट अप्रिशिएट माय सेल्फ, नॉट रिअली. तू सांगायचं? ओके. नाही, मी स्वतःला आजच अप्रिशिएट केलं. मी सकाळी उठलो, इथे आलो, इंटरव्ह्यू देतोय, आय एम इन हॅपी मूड, सगळे लोक छान आहेत, कोणाशी मी भांडलो नाही, काही केलं नाही, कोणाला रडलं नाही. भांडत नाहीच मी एरवी पण. बट नो आय थिंक या गोष्टी खूप गरजेच्याच आहेत की तुम्हाला स्वतःलाच अप्रिशिएट केलं पाहिजे. समटाईम्स इट इज व्हेरी डिफिकल्ट टू इवन गेट अप फ्रॉम द बेड आणि कम आउट आणि मीट पीपल अँड डील विथ देम आणि सगळ्या एनर्जीज कॅरी करणं वगैरे सगळं. सो एव्हरी डे इज अ काय रात्रंदिन नामा युद्धाचा प्रसंग असं एक सिच्युएशन येत असते या स्पेशली या क्षेत्रामध्ये. डाग झालं पण आता ते आहे. आता त्याच्यातली सिरीजमध्ये काय काय ते सगळं सांगितलं तर त्याच्यात तसं होऊ शकतं. बट अदरवाईज मी पण मॉनिटर वगैरे कधीच बघत नाही. मी स्वतःचं काम कधी फारसं बघत नाही किंवा राहूनच गेलेलं असतं कमी, काहीतरी राहिलेलंच असतं. म्हणजे ते दिसतंच वगैरे. पण त्या मुमेंटला मी आता ते अर्थातच तो वयाचं हे असल्यामुळे डिफरन्स असल्यामुळे मला ते मी एक्सेप्टही करायला शिकलो आहे की राहणारच आहे. म्हणजे त्या मुमेंटला जेवढं जमणार तेवढंच जमणार. मी आय कॅनॉट कीप ऑन रिग्रेटिंग की अरे यार हे केलं असतं तर जस्ट चुकलं यार वगैरे असं नाही होऊ शकत. सो एव्हरी टाइम इट इज लाईक ओके गुड, यू डिड वेल, यू जस्ट वेंट, यू शॉट फॉर द वॉट एव्हर शो आणि नंतर तुम्ही परत आणि नव्याने तुम्ही परत रेडी आहात ऑडिशन द्यायला, रिजेक्शन्स रिसीव्ह करायला, ॲप्रिसिएशन रिसीव्ह करायला, व्हॅलिडेशन सीक करायला. हे सगळं चालूच आहे. क्षितेश, कधी केलं स्वतःचं शेवटचं कौतुक? मी मॉनिटर बघतो. मला आवडतं मॉनिटर बघायला. ओके म्हणजे क्लिअरच केलं. पण मला असं वाटतं आत्ता माझं जे नाटक चालू आहे मी वर्सेस मी, त्या बाबतीत मला स्वतःला एक आता आत्मस्तुतीचा भाग नाही त्यामध्ये, पण मला असं बरं वाटतं, मग त्यात प्राऊड वाटतं स्वतःला त्यातल्या माझ्या कामाबद्दल. कारण ते खूप मेंटली फिजिकली टायरिंग काम आहे, खूप टायरिंग काम आहे आणि इट टूक मी टाईम तो प्रयोग एफिशियंटली करणं. आता मी खूप एफिशियंटली तो प्रयोग करू शकतो. भारी करतो असं मी अजिबात म्हणणार नाही, एफिशियंटली नक्की करू शकतो. पहिले काही प्रयोग मला तो शेकन होतं, मला कळत नव्हतं काय सूर का आहे नक्की याचा, बरोबर होतंय का आपलं. पण फायनली आणि खरंच कष्ट घेतले, म्हणजे म्हणावेत तसं मी नमूद करू शकतो असे कष्ट घेऊन ते काम क्रॅक करायचा मी प्रयत्न केला. त्याच्यात अनेक मित्र नटांशी मी बोललो की मला ही अडचण येते, तर मी तुझं असं एक काम बघितलं होतं, तर त्यातला हा एलिमेंट मला हवा आहे, तर कसं करू मी याच्यावर काम, या गोष्टी मी केल्या आणि समहाऊ आय एम हॅपी अँड प्राऊड अबाउट माय सेल्फ त्या नाटकातल्या कामाबद्दल. क्या बात आहे, सुपर्ब. फार मस्त वाटलं.
मला गप्पा मारून तुमच्याशी सॉरी. आणि मी सिरीजबद्दल मगाशी तू म्हणायचं मी खरंच मुद्दाम थोडंसं वर्ड केलं कारण नाही, का ते नाही, बघण्यामध्ये बरोबर थोडी आहे, जास्त मजा आहे आणि तुम्ही खूप वेळ बोलतायत ग त्याबद्दलच, त्याच्यामुळे म्हटलं आपण थोडंसं काहीतरी वेगळ्या गप्पा मारूयात. व्हेरी सो अजून मला खरं तर खूप गप्पा मारायच्या होत्या पण आता वेळ आपल्याकडे कमी आहे तर येस इकडेच थांबूयात. आणि या आपण परत भेटूच सिरीजसाठी आता नवीन नाटकासाठी. सिरीजसाठी खूप खूप शुभेच्छा आणि Thank इतर you. सगळ्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. जाता जाता त्यांनी मग अशी सांगितलंच आहे पण आता तुम्ही दोघं जण एक छान अपील करा सगळ्यांना. म्हणजे बेदोणे छान. 3 आमची वेब सिरीज येते आहे झी5ला 5 डिसेंबरला आणि अत्यंत अत्यंत हार्टफेल्ड कॉमेडी आहे आणि खूप छान रिलेटेबल असा हा विषय आहे. तर तुमच्या सगळ्या कुटुंबाबरोबर बसून ही वेब सिरीज नक्की बघा. कसं बसून छान. कसं बसून कुटुंबाबरोबर झी5 वर अरे, बघा. कुटुंबावर हा कसंही बसा बघा. थँक्यू थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.